उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेच्या हवाई पट्टीवर राफेल, जॅग्वार आणि मिराजसारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेसवेवर विमानांचं लँडिंग करता येणार। भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद, हॉटेल, गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्ताननं पोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेमधून पळापळ। लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हाफिज सईदचं लोकेशन बदलण्यात आल्याची माहिती। पाक लष्कराचा केंट परिसर हाफिजचा नवा अड्डा। ISIS आणि पाक लष्करानं हाफिजला सुरक्षित ठिकाणी नेल्याची माहिती। पाकिस्तानातल्या राजकारणात ट्विस्ट, लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना। इम्रान खान सध्या तुरुंगात। भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू, मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाककडून प्रवेश बंदी। भारतात लग्न केल्यानं आपल्याच मुलांना सोडून पाकिस्तानात परत जाण्याची आईवर वेळ। दहशतवादावरून हात झटकणाऱ्या पाकिस्तानची एकाच आठवड्यात 2दा कबुली। पाकिस्ताननं भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरवल्याची होती माहिती। संरक्षण मंत्र्यांकडून परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंकडून पाकिस्तानचं पाप मान्य। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट आहे। काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य, तर दहशतवाद विरोधी कारवाईबाबत विरोधक सरकारसोबत असल्याची ही भूमिका। भारत आणि अमेरिकेमध्ये $13 कोटी मोठा लष्करी करार। भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरसह अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व। मुख्यमंत्री व्हावा असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही। पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन। उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त।